आपण सर्व भाग्यवान आहोत की सद्गुरूंच्या आणि माईंच्या स्मृतीला अभिवादन करून दादांनी जे हे धनुष्य जे आहे दादांच्या माध्यमातून आपण पुढे चालवत घेऊन चाललेलो आहोत ते फार यशस्वीरित्या पार पडण्याचं काम दादांच्या माध्यमातून होतंय। आम्ही कृतज्ञता व्यक्त करतोय दादा की सद्गुरूंच्या नंतर कुठेही पोकळी आपण उणीव जाणून दिली नाही, हे आमचं सर्वांचं भाग्य आहे। असं म्हणतात की चांगलं विचार हे कधीच नष्ट होत नाहीत, परंतु ते पुढे घेऊन जाण्याचं कार्य कोणाला तरी करावं लागतं। ते सद्गुरूंनी तुमच्या रूपानं आमच्याकडे परत पाठवलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जो आपला परिवार ज्या पद्धतीनं सर्वच दृष्टिकोनातून सक्षम होतोय दादा, इथे बसलेले सर्वच समूहातील सद्गुरूंना आपल्या परिवाराचा एक सदस्य समजणारे हे एकदम विश्वासानं पुढे पाऊल टाकतायत आणि आपल्या मार्गदर्शनाखाली सर्वांचा प्रवास सुखाचा होईल आणि तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार जे सद्गुरूंनी सांगितलेले आहे ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पूर्णत्वास जातंय, याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। माझ्या वाणीला पूर्णविराम देऊन आपल्या माध्यमातून असंच कार्य पुढे चालत राहो, नावच आनंद मेळावा आहे। आपण सर्वांनी या आनंद मेळाव्यामध्ये आनंद लुटावा अशी मी सर्वांना सद्गुरूचरणी प्रार्थना करतो। जय सद्गुरू।